काय झालं? गॅस पेटत नाहीये. नाहीच पेटणार. म्हणजे मी काल रात्री खालतून गॅसचा नॉब बंद केला होता. तू कशाला बाई माझ्या कामात ढवळाढवळ करतेयस? मी खंबीर आहे. ढवळाढवळ नाही आई. रात्री सगळे झोपलेले असतात. गॅस लीक झाला तर अपघात होऊ शकतो ना. जीव जाऊ शकतो कोणाचा. नाही सर, नाही म्हणजे आज नाही आहे शेवटची तारीख. सर चेक भरायची लास्ट डेट मी कशी विसरीन हो सर. नाही 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 काहीतरी घोळ असणार. नाही मी एक काम करतो, मी चौधरींशी बोलतो आलो की. हां हो सर, हो मी येतोय. हो सर. हां जरा घरी प्रॉब्लेम झाला होता, सॉरी सर. विदाऊट फेल. ओके सर, येतोय मी. हां ठेवतो. अरे कुठं निघालाय? ऑफिस. 2 दिवस सुट्टी झाली, कामं रखडली आहेत सगळी. जायलाच हवं का? म्हणजे का? नाही सहजच. हां आणि तुला काही वाटलं लागलं तर फोन कर मला. आणि मी जाता पोलीस स्टेशनला जाऊन येईन म्हणतोय. पोलीस स्टेशन कशाला? अगं प्रगती बघायला नको का? त्यांच्या मागे लागलो नाही तर शोध नाही लागायचा लवकर तुझ्या घराचा. हा शोध कधी संपणार आहे कुणास ठाऊक. संपेल, लवकरच संपेल. मी आहे. अरे हे मी पाहिलंच नाही. कोथिंबीरवडी आवडते ना तुला? माझ्या बाबतीतलं सगळं माहिती पडतं तुला, पण यावेळी चुकलीस. कोथिंबीर वडी नाही आवडत मला. पण मंगलला आवडायची खूप. काय झालं हिला?
ही तू आहेस का? आई 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 हा काकू, उषा बोलतीये. हा बोल. अहो मी काय बोलू, तुम्हीच बोला. अगं उषा, फोन तू केलायस, मी नाही. हो, फोन मी केलाय, पण तवरनं ताकभात तुम्ही ओळखता ना, मग मी काय विचारायला फोन केला हे कळलं असेलच तुम्हाला. ह्या वेळेला मला नाही कळलं असं समज. आणि सांग, मला काय कळायला हवं आणि मी काय बोलायला हवं? अहो तीच ती निरंजनची वेडसर भानगड. काही सोक्ष मोक्ष लागला का? नाही म्हणजे साठे काका म्हणत होते की. हे बघ उषा, मी तुला ह्या आधीही सांगितलंय. अगं ती प्रधानांच्या घरी आली आहे आणि निरंजन मदत करतोय तिची. तिचं घर सापडलं की ती जाईल निघून. अगं ती पाहुण्यासारखी 4 दिवस आली आणि पाहुण्यासारखी जाईल निघून. ती कसली निघून जातीये? तुम्हाला ठाऊक नाही कोण आहे ती? आई आई मग काय? आई, हा, हा. आई काय काय मोनू, एक मिनिट. आई. गोखले काकू, मी थोडा वेळाने फोन करू तुम्हाला. हा मोनू आलाय. नाही नाही, आपल्याला बोलू देणार नाही. हा ठीक आहे, आई. चालेल, नंतर करते फोन. आई काय आई. मोनू, काय रे? काय तुझा ताप कमी झाला, लगेच मस्ती करायला लागला? 2 मिनिटं बोलू दिलं असतं काय झालं असतं? मला मावशी दिसली. मावशी? हो, निरंजन काकाच्या गॅलरीत. काय म्हणाली ती? तुला काही केलं नाही ना? काही होत नाही ना राजा तुला? नाही, तिने काय नाही केलं, मग पण मीच विचारलं काय? की ही तू आहेस का? निरंजन? निरंजन!
निरंजन निरंजन तो गेला. आता आपण दोघीच घरी एकट्या. निरंजन मला सांगून गेलाय आईची काळजी घे म्हणून. मी आले. विनयचा काही फोन मेसेज तुम्ही केलात का? का? हे बघ, त्याला वेळ नाहीये आणि मलाही वेळ नाहीये. तुझा वेळ जात नाही म्हणून तुला हे फोन वगैरे सुचतं. अहो, आपला एकुलता एक मुलगा आहे. आपल्या डोळ्यासमोर होता तेव्हा ठीक आहे, पण आता कोण आहे? अहो, बाहेर गेल्याशिवाय कसं कळेल? अगं मग बघत काय बसलीये? जा दार उघड ना. काय कटकट आहे. निरंजनची आई, काय झालं? बसा 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 बसा. थांबा बसा. थांबा, पाणी आणते. काय झालं? तिने काही हो म्हणजे नाही हो. मला ना एक मिनिट, पाणी. हे घ्या, पाणी प्या. पण मला ना त्या घरात जायची खूप भीती वाटते हो. ती परत आली आहे. ती गरोदर असताना गेली होती ना निरंजन पासून दूर. आता तिला निरंजनही हवाय आणि बाळ सुद्धा. म्हणजे हो, तिने ना निरंजनला वश केलंय. तो माझं काहीच ऐकेनासा झालाय. खूप वर्षांनी ओरडला मला. खूप चिडला हो माझ्यावर तो. नाही ते बोलला मला. खूप ओरडला. पण त्यापेक्षा भयान म्हणजे आमच्या घरामध्ये बाळाच्या रडण्याचे आवाज यायला लागलेत. आणि त्या मंगलच्या बाळाचे कपडे. नाही, मी नाही जाणार त्या घरात. ती जीव घेईल माझा. ती जीव घेईल. मी नाही जाणार. ती जीव घेईल माझा. खानजोडे साहेब कधी येतील? बोला, काय काम आहे? नाही, जरा भेटायचं होतं त्यांना. का? ते रमा पोद्दार यांच्या घरासंदर्भात जरा बोलायचं होतं. रमा पोद्दार. हा, अच्छा. म्हणजे ते तुम्ही आहात होय? हां म्हणजे ते घर हरवलेवाले. हां, बरोबर. ओ पोटे, हे बघा त्या दिवशीचे परत आले. हा बोला साहेब, आज काय हरवलंय त्या मॅडमचं? नाही म्हणजे तिचं घर सापडलं का हे विचारायचं होतं. तर त्यासाठी मी आलो होतो खरं तर. अहो साहेब, मुंबईची लोकसंख्या बघा. हा, जेवढी लोक आहेत त्याच्या डबल केसेस येतात पोलीस स्टेशन मध्ये. आणि किती पण केलं तर इतक्या फास्ट मध्ये काम नाही होतो. आणि त्यात तुमची केस काय सोपी आहे का? हा, बरोबर आहे, पण कळवणार ना, कळवणारच. अहो, खानजोडे साहेबांनी हातात केस घेतली ना, मग आता बसा गप. म्हणजे म्हणजे ते स्वतःहून फोन करतील तुम्हाला. ओके, या मग तुम्ही आता. ठीक आहे. सिद्धार्थ,
हो की मी आणतो. तू इथे इथे काय करतोयस? आय वॉजंट एक्सपेक्टिंग यू हिअर. अरे रमाच्या रमाचं काय? अरे काय 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 रमाच्या केसची प्रगती, आय मीन प्रोग्रेस काय आहे, घराचा तपास लागलाय नाही लागलाय, ची जरा चौकशी करायला आलो होतो. येस येस येस. आय एम सॉरी दादा, ॲक्च्युली आज माझं डोकं चालतच नाही. काय रे काय झालं? बरं मला सांग, तू इथे काय करतोय? आता काय सांगू, माझ्या हॉस्पिटल करिअरचा सगळ्यात विचित्र आणि अनएक्सपेक्टेड प्रकार झालाय. तू ऑफिस लॉ ऐकलं असेल. सगळं व्यवस्थित चालू असं आपल्याला वाटत असतं आणि नेमकं तेव्हाच काहीतरी विपरीत घडायला सुरुवात झालेली असते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये एक वेगळीच केस घडली. इनफॅक्ट त्या दिवशी तू होतास ना हॉस्पिटलला, रमाला घेऊन आला होता नाही का, ती प्रेग्नेंट बाई जिला बाळ झालं होतं पण ती गेली. हा हो मला आठवतंय. राईट, ते बाळ गायब झालं. गायब? येस. म्हणजे आम्ही त्या बाळाला चाइल्ड केअरमध्ये ठेवलं होतं, पाळण्यात. मग तुम्ही आलात, तुमच्याशी बोलणं झालं, तुम्ही गेलात. तुम्ही गेल्या गेल्या नर्स माझ्याकडे आली हे सांगायला की पाळण्यात बाळ नाही आहे. मी अख्खं हॉस्पिटल शोधून काढलं, नो लक. म्हणजे बाळ गायबच झालं. आय मीन जस्ट लाईक दॅट. मग त्यासाठी चालू होतं इथे मी. फिर फिर तू बोलवतो खिडकीत काऊ. या बाळाला पाहिलं किती गोड आहे ना. एवढे एवढेशे गाल, एवढे एवढेशे डोळे. असं वाटतं की कुरवाळलं तरी दुखावलं जाईल. भीर भीर तू बोलवतो खिडकीत काऊ. अन म्हणतो बाळाला देना ग खाऊ. घेऊन या घास तुझा आभाळी